पण एक मुद्दा तुम्हाला सांगतो की तेव्हापासूनच संघ आणि भाजपचा विरोधक आम्ही होतो. हां. सरकार तेव्हाही काँग्रेसचं असेल, हां. पण आम्ही जी वैचारिक टीका करायचो हां. त्या काळामध्ये सुद्धा जे सत्ताधारी होते त्यांच्यावरती आम्ही टीका करायचो, चुकीच्या धोरणांवरती बोलायचो, माझ्या पक्षाचे असतील तरी आत्ताच्या. पण आमची जी वैचारिक भूमिका होती ती वैचारिक भूमिका आर एस एसनं या देशामध्ये जी घाण केलेली आहे, मग ती शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक या सगळ्या क्षेत्रामध्ये आर एस एसनं ज्या पद्धतीनं आज त्यांचं विष पेरलेलं आहे आज शिक्षणापासून प्रत्येक ठिकाणावरती. त्यामुळे आमची जी वैचारिक भूमिका होती ती आर एस एसच्या या विभाजनवादी विचाराला, विकृतीच्या विचाराला विरोध करणारी भूमिका होती. त्यामुळं ती लाईन स्पष्ट होती की एका बाजूला संविधान आहे, लोकशाही आहे, आणि दुसऱ्या बाजूला मनुस्मृती आहे आणि विकृती आहे. त्यामुळे विकृती आणि मनुस्मृतीकडे जायचं नाही आहे, लोकशाही आणि संविधानाकडे जायचं आहे. त्यामुळं मग कोणता पक्ष समोर आहे तर तो संविधानाचा विचार जोपासणारा, धर्मनिरपेक्षता जोपासणारा, जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आणि देश म्हणून एक सार्वभौमत्वाचा विचार करणारा कुठला पक्ष आहे तर तो काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळं हे तेव्हापासून वैचारिक बैठक पक्की होती. पक्ष जरी तेव्हा ठरलेला नसला तरी भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही, आर एस एस सोबत जायचं नाही आहे. कारण बालपणात संघ आणि भाजपनं किती वाईट केलेलं आहे हे तेव्हापासून मी वाचत आलेलो होतो, बघत आलेलो होतो.